डाएट करताय आणि मध्येच भूक लागते, काहीतरी चटपटीत खायची क्रेविंग होते, मग ही हेल्दी मुरमुरा नमकीन रेसिपी नक्की ट्राय करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत कमी कॅलरी आणि पोट भरणारं सुपर टेस्टी स्नॅक्स. चला तर मग टाईम वेस्ट न करता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कुरमुरे घेतलेले आहेत. तुम्हाला प्रमाण, साहित्य, सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, खाली तुम्ही चेक करू शकता. तर इथे मी मखाने घेतलेले आहेत, त्याचबरोबर शेंगदाणे घ्यायचे आहेत. इथे मी रोस्टेड चना घेतलेला आहे, साल काढून घ्यायचं आहे. लसूण घ्यायचे आहेत 5 ते 6 पाकळ्या. मिरची, राई, मीठ वगैरे आपल्याला लागणार आहे. कुरमुरे सुद्धा छान लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अगदी 2-4 मिनिटानंतर ज्याचा चुरा होत असेल म्हणजे आपले कुरमुरे जे आहेत ते रेडी आहेत. कुरमुरे झाल्याच्या नंतर मी काढून घेणार आहे आणि सेम पॅनमध्ये मखाना सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे, नाहीतर मखाना पण काळा होतो आणि कढईसुद्धा काळी होते. तर लो फ्लेमवरती आपल्याला करून घ्यायचं आहे. मखाना सुद्धा 5 मिनिटानंतर तुम्ही हाताने क्रश करा. जर झाला तर म्हणजे आपला मखाना जो आहे तो रेडी आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चुरा होत असेल अगदी इझिली, म्हणजे मखाना रेडी आहे. त्याचबरोबर शेंगदाणे सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे सुद्धा छान असे कुरकुरीत भाजलेपर्यंत आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर चणा माझ्याकडे रोस्टेडच होता, पण म्हटलं आता कढई गरम आहे तर त्याच्यामध्ये टाकते आणि थोडंसं गरम करून घेतलं. शेंगदाण्याबरोबरच आपल्याला चण्याच्या साली ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि शेंगदाण्याच्या साली तशाच ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर इथे मी कुरमुरे होते ते थोडे जास्त घेतले होते. 2 चम्मच इतकं मी इथे घी यूज केलेलं आहे. राई टाकायची आहे. राई छानपैकी तडतडली की कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मी इथे हिंग टाकलेलं आहे आणि हळद छान असं परतवून घ्यायचं आहे आणि आपले छान झालेले कुरकुरीत कुरमुरे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर बाकीचे सगळे रोस्टेड दाणे वगैरे आहेत ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि छानपैकी मस्त हळदीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. हळूहळू मिक्स करा म्हणजे सर्व कुरमुऱ्यांना कलर होईल. इथे घी जरा मी कमी प्रमाणात घेतलेलं आहे. ज्या प्रमाणात मी कुरमुरे घेतलेत त्याच्याप्रमाणे घी थोडं कमी यूज केलेलं आहे. तर थोडा वेळ लागेल, पण आपल्याला कुरमुरे आहेत छानपैकी त्याचा कलर चेंज होऊन जाईल येलो. अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला भेळ का खायची आहे? जर आपल्याला काहीतरी चटपटीत मध्ये खायची इच्छा होते तर त्यावेळेला तुम्ही हे खाऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात, हलके असल्यामुळे पचायला अगदी सोपे असतात, पटकन स्नॅक्स म्हणून खाता येतात आणि थोडं अगदी प्रमाणात खाल्ल्यावर वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्याचबरोबर शेंगदाणे, चणे, मखाणे घातल्यामुळे प्रोटीन आणि चांगले फॅट्स मिळतात आणि भूक कमी वेळात शांत होते आणि वारंवार जंक फूड खाण्याची इच्छा होते. त्यावेळेला असं स्नॅक्स खाणं खूप छान असतं. थोडं टेस्ट पण असते, त्याच्यामुळे खायला थोडं छान लागतं. आणि भेळ, चाट म्हटल्यावर हे सर्वांनाच असे पदार्थ आवडतात, त्याच्यामुळे हलके फुलके आणि प्रोटीनयुक्त पदार्थ आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. त्याचबरोबर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं झाल्याच्या नंतर मी लास्टला मीठ टाकणार आहे वरून आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर फ्रेंड्स, अशा छान छान हलक्या फुलक्या आणि टेस्टी डाएट फूड रेसिपीजसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असं कुरकुरीत क्रिस्पी आपली भेळ जी आहे नमकीन रेडी आहे. तुम्हाला जर तिखट खायची असेल तसं आपण एक नोट, जेव्हा मी लसूण आणि हे होतं ना आपलं मिरची, ते मी फोडणीला द्यायला विसरले. तर मला नंतर आठवलं की अरे स्पायसी का लागत नाही आहे. जेव्हा मी टेस्ट केलं तेव्हा आठवलं
तर आपलं जे लसूण आणि मिरची होतं त्याला मी छोटासा ह्याच्यामध्ये वेगळी फोडणी दिली आणि ती मग नंतर ह्याच्यामध्ये मिक्स केली आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जेव्हा स्टार्टिंगलाच फोडणी द्याल राई मोहरीची, तेव्हाच तुम्ही आपलं लसूण आणि मिरची जी आहे ती तेव्हा त्याच्यामध्ये टाकायची आहे, म्हणजे खूप छान फ्लेवर येईल. लसूण आणि मिरची जी आहे ती मी अशीच खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे. तर फ्रेंड्स नक्की करा, अगदी छान आणि टेस्टी रेसिपी आहे. तर बाय, पुन्हा भेटूया आपण अशा छान टेस्टी व्हिडिओमध्ये आणि हे तुम्ही अगदी महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता डब्यामध्ये. बाय.